परिचय. भारतीय जनतेच्या एका तबक्यात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणेच वाढत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे फारच कठीण आहे. दीर्घनिकाय इत्यादी ग्रंथावर अवलंबून राहून भगवान बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिकच अडचणीचे काम आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यापैकी बुद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतियोक्तिचे ठरणार नाही. हे गूढ प्रश्न सोडवावे आणि बुद्ध धर्म समजून देण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे गूढ प्रश्न मांडावेत आणि त्यांवर त्यांचा जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? या वादग्रस्त प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे. पहिला वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे. ती म्हणजे परिव्रजा. भगवान बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी जर्जर मनुष्य, एक रोगी व्यक्ती आणि एका मृतदेहाच्या शवाला पाहिली म्हणून. वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. राजकुमार सिद्धार्थांनी म्हणजेच बुद्धांनी आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. या 3 दृश्यांची परिणती म्हणून जर त्यांनी परिव्रजा ग्रहण केली असती तर ही 3 दृश्य तत्पूर्वी त्यांना कधीच अशी दिसली नाही. या शेकड्यांनी हजारोनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आणि त्या तत्पुरती बुद्धांच्या सहज नजरेस येणे हे असंभाव्य होते. त्यांनी याच वेळी प्रथम पाहिल्या. हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते बुद्धीलाही तर्कसंगत असल्याचे पटत नाही. मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर कोणते? दुसरा गूढ प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणीत 4ही आर्य सत्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बुद्ध धर्मांच्या मुळावरच आघात करते. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म जर हे दुःख आहे तर सर्व काही संपेलच म्हणायचे. या जगात ना धर्म कोण्या माणसाला सुखी करू शकतो ना तत्वज्ञान सुखी करू शकेल. जर दुःखापासून मुक्तीच नसेल तर धर्म तरी काय करू शकणार? आणि जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी भगवान बुद्ध तरी काय करू शकणार? ही 4ही आर्य सत्ये, ज्यात प्रथम आर्य सत्य हेच दुःख आर्य सत्य आहे. अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे. ही गोष्ट त्यांच्या बुद्धीस पटू शकत नाही, कारण असे वाटते की ही 4 आर्य सत्ये मानवाला अशा नाकारतात आणि त्याला निराशेच्या गोलगढ्यात ढकलून देतात. ही 4 आर्य सत्ये भगवान बुद्धाच्या धर्माला निराशावादी ठरतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्य सत्य मूळ शिकवणीत अंतर्भूत आहे काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तत्वांबद्दलचा आहे. भगवान बुद्धांनी आत्म्यांचे अस्तित्व नाकारलेले आहेत, पण त्यासोबतच त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे दृढता प्रतिपादन केली आहे असेच सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या विशिष्ट अर्थी वापरले? या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्यांनी वापरले काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी? आणि ब्राह्मण वापरतं
तर त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा स्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे. चौथा प्रश्न भिक्खूं संबंधीचा आहे. भिक्खू संघांची स्थापना करण्यात भगवान बुद्धांचा काय हेतू होता? एक समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र मार्गदर्शन तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता. एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यावर बुद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे का? जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुषच असेल तर बुद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच राहणार आहे. उलटपक्षी जर समाजसेवक असला तर बुद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नांवर गंभीरपूर्ण विचार केला पाहिजे आणि विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बुद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला आशा वाटते की माझे प्रश्न ज्यांची उत्तरे या पुस्तक आपल्याला पाहाव्यास मिळणार अनुवादक भदंत आनंद कौसाल्यन वाचकांमध्ये चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास त्यांना प्रवृत्त करतील. पेज नंबर 23 बुद्ध आणि त्यांचा धम्म उपोद्घात. प्रचलित आणि पूर्वानुभवात काहीतरी सुसंवाद साधावा, भावना आणि विचार यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला समोर जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनाचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत. अ. शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती. ब. विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड. क. धर्मात सुधारणा किंवा त्यांची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती. आणि ड. धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एका प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम. जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सद्सद विचारविषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दलचा पुनर्विचार करण्यास ते निश्चितच भाग पडते. अखेरीस न्याय, देव, ईश्वर व विश्वसंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्पर संबंधाचे प्रश्न सर्वसामान्य ज्ञानाची प्रामाणिकता आणि अनुभव व सत्य यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचेही प्रश्न त्यात गुंतले जातात. एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स खंड 10 पृष्ठ 669.